शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुरी पिकाला शेवटची फवारणी कधी करायची, कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला शेवटची फवारणी ही तूर पिकाला 70 ते 80% शेंगा लागल्यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करायची आहे आणि यासोबतच जो काही दाना तुरी पिकामध्ये आहे तो चांगला ठस भरला पाहिजे आणि एकसारखा ती म्हणजे जे शेंग आहे ती एकसारखी भरली पाहिजे, यासाठी आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो 3 ते 4 पर्याय सांगणार आहे. ज्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला अळीनाशक एक घ्यायचे आहे, ज्यामध्ये आपण कोराजन FMC कंपनीचे कोराजन येतात 7 ते 8 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे वायगो याचा 10 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. किंवा अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो इमॅमॅक्टिन बेन्झोइट 5% असलेलं कोणत्याही कंपनीचा 10 ते 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप आणि याच्यासोबतच आपल्याला क्लोरोफॉरिफॉस 50% असलेलं कोणत्याही कंपनीचं 25 मिली प्रति 15 लिटर आपल्याला याप्रमाणे वापर करायचा आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे. जे 4 कीटकनाशक सांगितले शेतकरी मित्रांनो, त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला तूर 70 ते 80% शेंगा लागल्यानंतर आपल्याला वापर करायचा आहे. आणि यासोबतच आपल्याला तूर पिकाचा दाना चांगला भरण्यासाठी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. त्यामध्ये 13-0-45 याचा 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. किंवा 0050 याचा 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. दोनपैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा आपल्याला या दरम्यान वापर करायचा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असेल तर पाण्याचे सुद्धा व्यवस्थापन या दरम्यान आपल्याला तूर पिकाला आहे करून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.